मी सिद्धार्थ प्रभाकर ढगे, एक चित्रपट दिग्दर्शक. मी या ठिकाणी आज आमंत्रित सहदेव खंडागळे सर यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं. थेऊर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मोठा उपक्रम म्हणून शिवमुद्रा चुलीवरची भाकरी या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आणि लयच भारी शिवमुद्रा चुलीवरची मटण भाकरी. तर तुम्ही एकदा अवश्य या आणि या ठिकाणी असणारी चव तुम्ही पाहून नक्की जा. तर सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारसुद्धा यांना पण त्या ठिकाणी कळावे. नमस्कार, मी अभिनेता गणेश पद्माळे. आमचे मित्र सहदेव भाऊ खंडागळे यांचं शिवमुद्रा हॉटेल व्हेज नॉनव्हेज हॉटेलचं आज उद्घाटन झालं आहे. या प्रसंगी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. तर हे हॉटेल एकदम उत्कृष्ट आणि छान पद्धतीनं आहे. गावरान अस्सल आणि आपल्या घरगुती चुलीवरचं जेवण जर मिळायचं असेल तर ते फक्त थेऊर फाटा पुणे सोलापूर हायवे रोडवरतीच मिळेल. ज्याने उभा केलं हॉटेल त्याला मी गेले 10-15 वर्षापासून ओळखतो आहे. ते माझे चांगले मित्र आहेत, पण शून्यातून त्यांनी विश्वनिर्मिती केलेली आहेत. तर त्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. मी माझे मित्र त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांना यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार, मी अभिनेता श्रीकांत गायकवाड आणि आज या ठिकाणी मला शिवमुद्रा हॉटेल हे चुलीवरचं मटण भाकरी यासाठी आमचे मित्र सहदेव खंडागळे यांनी बोलवलं आहे. तर याच्यासाठी मी उद्घाटन आत्ता झालं आहे आणि अप्रतिम बाजरीची भाकरी आणि मटण जर खायचं आहे तर तुम्हाला फटा इथे आहे हॉटेल. आणि खरंच जर तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर आयुष्यात प्रामाणिकपणा फार गरजेचा आहे. माझा जवळचा मित्र सहदेव खंडागळे त्यांनी खूप कष्टातून आणि खूप मेहनतीनं हे हॉटेल टाकलं आहे. आणि मला तरी असं वाटतं एक अभिनेता म्हणून की या ठिकाणी एकदा यावं आणि त्याची चव बघावी. त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की त्याचं काय आहे ते. आज कित्येक मुलं खूप शिक्षण करूनही त्यांना नोकऱ्या नाही आहेत. आणि सहदेव असा व्यक्ती आहे की त्यांनी नोकरी करून त्याच्या वयाच्यानुसार त्यांनी काही कमी वयात त्यांनी खूप मेहनतीने हे शिवमुद्रा हॉटेल टाकलं आहे. आणि मला असं वाटतं की व्यवसाय करणं फार गरजेचं पडतं आहे. आता असं बाकीचे म्हणतील की सगळ्यांनीच व्यवसाय करावा का, असं नाही आहे. तर कुणाचं नोकरी चालू असेल तर ठीक आहे, पण ज्याला नाही आहे त्याने आपला स्वतःचा व्यवसाय आणि मालकी हक्काचा असावा असं मला वाटतं. शिवमुद्रा या हॉटेलचं आज उद्घाटन झालं आहे. मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आहे सहदेव खंडागळे या सरांनी. शिवमुद्रा हे हॉटेल आजपासून सुरू केलेलं आहे आणि मी सर्वांना मनापासून एक विनंती करते, खूप छान, खूप मस्त, खूप भारी एवढं चुलीवरचं जेवण आहे इथे भेटेल तुम्हाला. पुणे सोलापूर हायवेवरती थेऊर फाट्याच्या पुढे तुम्हाला चुलीवरचं जेवण करायला मिळेल. तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. आपल्याला पहिलं जेवण कधी भेटायचं, गावाकडे आजीकडे गेल्यानंतर चुलीवरचं. आणि आता आपण काय करतो, गॅसवर आपलं पटकन बनवून खातो. त्याला चव आहे का? अजिबात नाही. म्हणून म्हणते पुणे सोलापूर हायवेवरती थेऊर फाट्याच्या पुढे शिवमुद्रा हॉटेल. तुम्ही तिथे येऊन नक्की चुलीवरच्या जेवणाची चव चाखून बघा. एकच नंबर. देव खंडागळे या सरांना मनापासून शुभेच्छा देते की इथून पुढे त्यांच्या व्यवसायामध्ये एकदम भरभरून असं ते पुढे जावे आणि त्यांना यश मिळत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र सहदेवजी खंडागळे आणि अरुणजी बडेकर या दोघांनी मिळून शिवमुद्रा हॉटेलचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन आखून व्हेज नॉनव्हेज चुलीवरचं जेवण ग्राहकांसाठी या ठिकाणी मेजवानी लोकांसमोर उपस्थित केलेली आहे. अतिशय कर्तृत्ववान आणि कष्टातून सहदेवजी खंडागळे यांना व्यवसाय क्षेत्राचा अनुभव आहे. निश्चितच येत्या काळात व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांची भरभराट होईल आणि झालेल्या या उद्योगाला त्यांना मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि शिवमुद्रा व्हेज नॉनव्हेज चुलीवरची मटण भाकरी या नवीन हॉटेलचं या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हॉटेल व्यवसाय आहेत, परंतु हॉटेल व्यवसाय करत असताना एक या ग्रामीण भागाचा आनंद देण्यासाठी समोरच लोकांना चूल आणि चुलीवरचं पातेलं आणि चुलीवरची तव्यावरची भाकरी, तीही लोखंडाच्या तव्यावरची भाकरी या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. कोणत्याही प्रकारचा गरम मसाला न वापर करता गावरान पद्धतीने घरगुती मसाल्यामध्ये पूर्ण बकऱ्याचं मटण ज्याला आपण म्हणतो ते पूर्ण बकरं या ठिकाणी शिजवून त्याचा जत्रा उरूस या पद्धतीचा रस्सा व मटण बनवून आम्ही या ठिकाणी खवय्यांसाठी एक मेजवानी देणार आहोत. सर्व तरुण
युवकांना एक संदेश देतो की आपण या ठिकाणी कोणत्याही व्यवसायात उतरत असताना कष्टाने व जिद्दीने आपण आणि प्रामाणिकपणे जर उतरलात तर नक्कीच आपण या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. माझा परिवार माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. त्यामध्ये माझा लहान भाऊ तो माझ्यासाठी मोठ्या भावासारखा उभा आहे. त्याचप्रमाणे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, माझ्या बहिणींचे, माझ्या सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे आणि त्यामधूनच मी एक चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये परिपूर्ण असे यशस्वी झालेलो आहे. धन्यवाद.